नमस्कार. नमस्कार. सहारा समाचारमधून रुपेश फरकोंडे बोलतो. बोला रफिक. आपण शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत हो. आणि आपण बघतो की 2 दिवसापासून शिवसेनेचे 6 खासदार शिंदे गटात जाण्याची तयारी पूर्ण केलेली आहे. त्यामध्ये शिवसेनेचे संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव आणि संजय दिना पाटील इतके मोठे खासदार, 6 खासदार पक्ष म्हणजे शिवसेनेचे. दररोज आपण अपडेट बघतो की जिल्हा प्रमुख जातो, या काही आमदार पळून गेले. आता 6 खासदार शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहे. काय नेमकं कारण असू शकते? काय नेमकं कारण असू शकते की इतके खासदार एका दमात शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत? नाही, कसं आहे, महत्वाचा विषय असा आहे की भारतीय जनता पक्षानं लोकसभेची निवडणूक लढवली तर त्यांना काही अपेक्षित यश मिळालं नाही. त्यांचा असा अंदाज होता 2/3 मेजॉरिटी आपल्याला लोकसभेमध्ये मिळेल. ती काही मिळाली नाही. त्यामुळे त्यांना जे काही बिलं पास करायचे आहे किंवा पक्ष जो वाढवायचा आहे त्यासाठी आमदार खासदार फोडण्याची प्रक्रिया संपूर्ण देशभर, केवळ महाराष्ट्रात नाही, सगळ्या देशभर. म्हणजे आता ममता बॅनर्जी पराभूत झाल्याबरोबर तिचे 20 खासदार फोडले. आलं का लक्षात? राज्यसभेमध्ये तोच प्रयत्न सुरू आहे. तर असं आहे का त्यांना जर काही बिलं आवश्यक आहे जे पास करायचे आहे, कारण मागच्या वेळेस ते डिलिमिटेशनचं बिल आलं होतं, महिला आरक्षण. तर महिला आरक्षणाचं बिल पास झालं नाही. त्यांना हे दाखवायचं आहे की संपूर्ण मतदान आमच्या मतावर महिला आरक्षण पास होते आहे, आणि त्यासाठी ते दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून अशा प्रकारचे प्रयोग करतात. बरं, माझं म्हणणं असं आहे की जेव्हा आपल्याला 50 आमदार निघून पळून गेले होते गुवाहाटीला, त्यानंतर खासदारकीची निवडणूक झाली. त्यावेळेस त्यांनी एकनिष्ठेने सर्व सांगितलं की मी शिवसेना सोडणार नाही. हे म्हणजे इमानदार जे खासदार होते ते सुद्धा आता पक्षांतर्गत बंदी कायदा असल्यावर सुद्धा भाई पैसा सबसे बडा रुपया. सबसे बडा रुपया. आता हे काही 6 जण गेले तर यांना काही भेटणार का केंद्रात? परंतु प्रत्येक मतासाठी पैसे मिळणार. आलं का लक्षात? माझ्यासारखा कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाच्या अतिशय जवळ राहिला आहे. मी 2-3 निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या युतीमध्ये लढलो आहे. मला संस्कारक्षम पक्ष वाटत होता. एक नीती, एक आपली पॉलिसी, धोरण निश्चित करून चालणारा पक्ष ते वाटत होता. परंतु दुर्दैवानं आता काय, पक्षानं आपली सगळी जी धोरणं आहे ती टांगून ठेवली आहे आणि सत्तेच्या लालचेपोटी वाटेल ते करणं सुरू आहे. यामध्ये वाटेल ते करणं. मग काय होते, मग सगळीच लालच दाखवल्या जाते ना, अरे बा विरोधात कुठे बसता आता इतके वर्ष झाले. आणि दुसरा असा विषय आहे की शिवसेनेनं ते सांभाळायला पाहिजे आपले खासदार. आता हे 6 जण जेव्हा फुटून गेले तेव्हा विनाकारण पत्रकार परिषदा घेण्यापेक्षा जर वेट आणि वॉच केलं असतं, एकदम आपण त्यांच्यावर जे आरोप करतो, मागच्या वेळेस आपण 50 खोके गद्दार म्हटलं, किती काळ शिवाय देणार आहे? शिवाय देण्यापेक्षा आपण मोठी लिस्ट काढणं आवश्यक आहे. हे शिवसेनेनं जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं धोरण त्यांनी बदलायला पाहिजे आता. आलं का लक्षात? एवढे आघात आपल्यावर होते आहे, त्या आघातातून आपण कसं आपलं धोरण बदलता येईल, कसं आपण लोकांच्या नजरेमध्ये जाऊ, लोकांना भेटू. नुसतं आता व्हॉट्सअप आणि फेसबुकवर तुमचे प्रतिक्रिया मागणं, मतं मागणं, त्याच्यावरचे ते कळत नाही की लोकांमध्ये मिसळणं आवश्यक आहे. लोकांचे प्रश्न घेऊन जगणं आवश्यक आहे. कार्यकर्त्याला जाऊन भेटणं आवश्यक आहे. कार्यकर्त्यांशी बोलणं आवश्यक आहे. हे देखील शिवसेनेनं करायला पाहिजे. मी ज्येष्ठ कार्यकर्ता जिल्ह्यात, मला असं वाटते
आलं का लक्षात? मला असं वाटते हम्म. की तुम्ही किती वेळ देता पक्षांसाठी बरोबर व्यवस्थित. आता पाहता पाहता ओरिजिनल म्हणजे आपण उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना ही ओरिजिनल शिवसेना असे नारे लावलेले होते. एकनाथ शिंदेनी आता जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात आपलावाला पाय रोवणं चालू केलेला आहे आणि कुठंतरी आपल्या उद्धव साहेबांची शिवसेना एक एक कार्यकर्ता रोज निघून चालला. एक मिनिट आहे का, आमदार आणि खासदार फोडले हम्म. म्हणजे पाय रोवले गेले असं मी काही समजत नाही. हम्म. आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांचं प्रत्यक्ष अमरावती काय आहे? हा? माननीय बच्चू कडू तिच्यात पक्ष प्रवेश जिल्ह्यामध्ये केला. किती निवडून आले? बच्चू कडू यांनी पक्ष प्रवेश केला तर आताच बघतो आपण की काँग्रेसचे सुधाकर पाटील फारसाकडे केलेले आहे. जिल्हा प्रमुख कसं आहे परकाळे साहेब, की तत्वाचं राजकारण राहिलं नाही. राजकारण एक निव्वळ सत्तेचं झालेलं आहे. आलं लक्षात? मग तो आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, सगळ्यांना सत्ता हवी आहे. आलं लक्षात? आता सत्तेशिवाय ते तडफडून राहिले आहे. त्याच्यामुळे तेव्हा फुटले, आता फुटले, भविष्यात पुन्हा शिवसेना निवडून आले, त्यांना जर कमी पडले तर अजूनही फुटतील. आज जनता जो आहे, मतदार जो आहे तो बोलत नाही आहे. आलं का लक्षात? प्रतिक्रिया देते आपण तो बोलेन एक दिवस. यामध्ये म्हटलं, यामध्ये जे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं नाव ऑपरेशन टायगरच्या चर्चेत आला आणि 6 खासदार फुटले अशी चर्चा झाली आणि त्यामध्ये त्यांचं नाव सुद्धा होतं. पण प्रथमच त्यांनी प्रतिक्रिया दिली की मी दिल्लीला गेलो नाही, सध्या पुण्यातच आहे असे स्पष्ट केले ना. वा वा. तसेच 20 तारखेनंतर आपली सविस्तर भूमिका मांडणार असे मतही व्यक्त केले. आता काय भूमिका मांडणार 23 तारखेनंतर? ओम बिर्ला लोकसभा सभापती श्री ओम बिर्ला यांना त्यांनी लेखी सहीचं पत्र दिलं. मग काय आता खुटाचं राहिलं? यांचं एकीकडे प्रसारमाध्यमाला सांगून राहिले की 20 तारखेनंतर स्पष्ट भूमिका मांडणार. मग आता काय वेगळा गट स्थापन करायचा. 22 तारखेपासून अधिवेशन आहे. अधिवेशनाच्या काळात ते वेगळे बसतील. वेगळे बसतील अधिवेशनाच्या काळात. पण जे फुटून निघते आहे ते नुसते पैसा जरी असला तरी आपण आपली बाजू कमजोर आहे हे देखील पक्षश्रेष्ठी लक्षात घ्यायला पाहिजे. एवढंच या प्रसंगात सांगतो. ठीक आहे सर, आपण मला मुलाखत दिली त्याबद्दल आपलेवाले धन्यवाद. धन्यवाद. पालकांनो जरा इकडे लक्ष द्या. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता शिक्षणाची सर्वोत्तम संधी श्री संत गाडगेबाबा इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, बस स्टँड जवळ करसगाव, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती. CBSE पॅटर्न स्कूल सोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज, अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, खेडीमेडीच्या वातावरणात आधुनिक शिक्षण, CCTV कॅमेरा, सुरक्षित परिसर, संगणक व प्रोजेक्टर सुविधा उपलब्ध. नर्सरी, KG1, KG2 ते 10वी पर्यंत प्रवेश सुरू झाला आहे. तसेच 11वी, 12वी सायन्स प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. इंजिनिअरिंग आणि मेडिकल विद्यार्थ्यांसाठी खास EMH सेट पूर्व परीक्षा तयारीची विशेष सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुविधा देखील उपलब्ध आहे. तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा विकास काडलकर सर. संपर्क क्रमांक 8793538820 वर आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.